नमस्कार मंडळी, आजच्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आहे धुलीवंदन। तर इकडे बघा, धुलीवंदनच्या स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे। एकीकडे मी लगेच डाळ आणि तांदूळ टाकलेले आहे। आता पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे, त्याच्यासाठी ही सगळी तयारी चाललेली। आमच्याकडे धुलीवंदनच्या दिवशी वीर जेऊ घालताना, त्याच्यामुळे उपास करूसाठी स्वयंपाक करत होतो आम्ही। उपास करू पण जेऊ घालायचा होता। सारासाठी कांदा आणि खोबरं चिरून घेतलं आणि मसाला भाजून घेतला। त्या मसाल्यात आलं, लसूण, खोबरं, हिरवी मिरची, अद्रक आणि इथे थोडीशी शिजलेली डाळ घेतली। डाळ चांगली शिजली आणि ती एका बोटाने दाबून पाहिली तर चांगली मेणासारखी शिजली होती। चांगली डाळ शिजवून दिल्यानंतर मग तिचं पुरण वाटायला सोपं जातं। डाळीचं पाणी असं काढून घेतलं का थोडी डाळ कोरडी होऊन द्यायची आणि मग हे बघ, डाळीचं असं पाणी निघतं घ्यायचं आणि 2-3 मिठाचे खडे टाकायचे, म्हणजे पुरणाला चांगली चव येते। मी गुळ घेतलेला आहे। गुळ थोडा बारीक करून गुळ टाकून आता हे 5 ते 10 मिनिटं आहे ना, गुळ पगायला का आपलं पुरण तयार झालं। पण आहे ना, आता ताजा ताजा कढीपत्ता तोडून आणू आणि नागलीचे पानं पण टाक। नागलीचे पानं तोडू आपण लोणच्यात। तेव्हा इथं ओव्याचं झाड पण आहे। आपण गुळ आता चांगला पगाळला होता आणि पुरण आपलं कोरडं झालं होतं। पुरण दुसऱ्या भांड्यात काढून त्याच पातेल्यात लगेच मी सारासाठी तेल टाकलं व मसाला तेल टाकल्यानंतर लगेच त्याच्यात मसाला वाटेल टाकला। मसाला टाकायच्या आधी मी त्याच्यात थोडीशी लाल मिरची, हळद आणि काळा मसाला घरगुती टाकला आणि मसाला टाकून दिला। त्याच्यानंतर कढीपत्ता आणि थोडे नागलीचे पानं कापून टाकून दिले आणि मग मसाला परतत राहिला। मसाल्याला चांगलं तेल सुटल्यावर लगेच त्याच्या डाळीचं पाणी टाकून द्यायचं।
हे डाळीचं पाणी टाकायचं त्याच्यात. आणि डाळ वाटलेली टाकून द्यायची, म्हणजे साराला चांगला घट्टपणा येतो, सार पातळ वाटत नाही. आता सारामध्ये थोडासा आमसूल टाकायचा. आमसूल टाकल्यामुळे आहे ना जळजळ वगैरे होत नाही, पित्त पण होत नाही, पुरणपोळी खाल्ल्याचा त्रास अजिबात होत नाही. इकडे बाई लगेच मला पुरण वाटून देत होत्या आणि झालंच होतं आता जवळजवळ वाटून. अर्धा किलो डाळ आम्ही टाकलेली होती शिजायला आणि अर्धा किलो डाळीला आहे ना झालं पुरण वाटून. अर्धा किलो डाळीला अंदाजेच बाईने गुळ काढून दिला होता आणि लगेच इकडं साराला पण लगेच उकळी पण आली आणि 5-10 मिनटं उकळून दिल्यानंतर लगेच बाईनी पोळ्या करायला घेतला. पहिल्यांदा नैवेद्य केला बाईनी. पहिल्यांदा होळीला देवांना व गल्लीत आमच्या मावल्या आणि म्हसोबा महाराजांचं मंदिर आहे तिथे पण 8 नैवेद्य बनवले. आणि आमच्या बाई इतक्या छान पोळ्या करत्या, त्या पोळ्या इतक्या आवडत्या सगळ्यांना. त्या बघा किती फुगात्या त्या पोळ्या पण. बाईच्या पोळ्या अशाच मोठ्या मोठ्या राहत्या, बाईला बारीक बारीक पोळ्या नाही आवडत. पुरणाच्या पोळ्या केल्या. हे बघा आता भाजायला टाक. पोळी तर टाकली आणि उलटी केली, लगेच अशी एकदम फुगून आली पोळी चारी बाजूनी. तर कशी वाटली आमच्या बाईच्या पुरणपोळ्या करण्याची पद्धत कमेंटमध्ये जरूर सांगा. स्वयंपाक झाल्यावर सगळ्यांनी पुरणपोळीचा आनंद घेतला तर थोडा आराम झाला. आता ऊन उतरले व लगेच मिस्टरांनी एक खोबऱ्याची वाटी घेतली, त्यात वीर ठेवला आणि रुमालाने बांधून घेतला व लगेच होळीला 5 प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर लगेच गावात दर्शनासाठी गेले. लहान देवी आणि मोठ्या देवीच्या पाया पडून आले, तसेच मारुतीच्या पण पाया पडून आले. तिथून आल्यानंतर लगेच चिल्लर पार्टीला बोलवून घेतला आणि लगेच तळी भरून घेतली. अशा प्रकारे धुलिवंदनाचा कार्यक्रम आमच्याकडे साजरा